अत्ता ही अतनो नातो अत्ता ही अतनो गति तस्मात् सज्जनम ताणमसम भद्रव वाणिजो। जिस प्रकार व्यापारी अपने घोड़ों को काबू में रखकर अपना व्यापार करता है, उसी प्रकार जो इंसान अपने विचारों को सही दिशा में ले जाकर अपने जीवन को बांधने की कोशिश करता है, वही सच्चे मायने में इंसान कहलाता है। असा 2500 वर्षापूर्वी या जगाला खऱ्या मानवतेचा संदेश देणारे सिद्धार्थ तथागत भगवान गौतम बुद्ध आणि त्यांच्यानंतर विश्वामध्ये सत्य आणि अहिंसेला हृदयापर्यंत पोहोचवण्याकरिता ज्यांनी अहोरात्र मेहनत केली, ज्यांच्याबद्दल राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात, मरते है हम तुम लोग, गांधी कभी मरते नहीं। मरतात आपल्यासारखी माणसं, पण गांधीजी कधीच निघून जात नसतात, कारण गांधी हा विचार आहे। दुर्दैवानं आज गांधीजींच्या संदर्भामध्ये विश्वाला शांतता, सद्भावना आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्याकरिता गांधींची काय आवश्यकता आहे यावरती चिंतन आपल्याला करावं लागत आहे। आणि हे चिंतन जर आपण केलं तर या भारतालाच नाही तर विश्वाला शांतता, सद्भावना आणि प्रगती याचा विचार मिळेल। मला 2 सूचना मिळाल्या हा विषय, तसंच गांधीजी आध्यात्मिक दृष्टीने काय कार्य करू शकतात, त्यांचे विचार आपल्याला कसे पुढे घेऊन जाऊ शकतात, या दोन्ही बाबतीत मला बोलायचं आहे। तत्पूर्वी ज्यांनी ही उजेडाची मशाल या ठिकाणी लावलेली आहे, सारं काही उधळून द्यावं असे काही क्षण असतात आणि उधळून अलक निरंजन व्हावं असे काही जण असतात, असं उजेडाचं झाड लावणारे या जय हिंद चळवळीचे संस्थापक डॉक्टर सुधीरजी तांबे यांना प्रणाम करतो। आणि राजकीय नेता कसा असला पाहिजे, शिवाजीराव भोसले असं म्हणतात की नेत्याला 2 पाय असतात। नेत्याचा एक पाय हा जनतेकडे असला पाहिजे आणि नेत्याचा दुसरा पाय हा विकासाकडे असला पाहिजे, कारण नेत्याचे दोन्ही पाय जनतेकडे जर असले तर विकास खोळंबतो आणि नेत्याचे दोन्ही पाय जर विकासाकडे असले तर जनतेचा उपहास होतो। असा एक पाऊल जनतेमध्ये ठेवून दुसरं पाऊल विकासाच्या दिशेने जे टाकतायत ते आमचे आदरणीय आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सत्यजित दादा यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो। विचारपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर मंडळी ज्यांच्यामुळे मी इथपर्यंत आलो, उद्या माझा कार्यक्रम खूप दूर होता, 2 कार्यक्रम कॅन्सल केले, पण ज्यांच्यामुळे मी इथपर्यंत आलो असे आमचे आदरणीय सन्मित्र श्री कपिलदादा ढोके, माझ्या पुढ्यात उपस्थित समक्ष आपण सगळे सुज्ञ या ठिकाणी विचारवंत कानाकोपऱ्यामधून आलेल्या तरुण मित्रांनो, भावांनो आणि बहिणींनो, अध्यात्माच्या दृष्टीने ज्या वेळेला आपण चिंतन करतो त्यावेळेला अध्यात्म म्हटलं की आपल्या सगळ्या तरुण पोरांच्या डोळ्यासमोर असं चित्र येते की कोणीतरी बसलेला आहे, गळ्यामध्ये मोठ्या माळा आहेत किंवा घंटी वाजवतो आहे, मंदिराच्या गाभाऱ्यात बसलेला आहे आणि कुठंतरी भजन चाललेलं आहे आणि 2-4 म्हातारे डोलतायत। हे अध्यात्माची गोष्ट नाही आहे। सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या, या देशाचं सगळ्यात मोठं नुकसान जर कशानं झालं असेल तर अध्यात्माच्या चुकीच्या संकल्पना जनमानसामध्ये दृढ झालेल्या आहेत। आपल्या लोकांना हेच कळत नाही आहे की आपण आध्यात्मिक असावं की धार्मिक असावं, वेदर रिलिजियस ऑर स्पिरिच्युअल। माणसं ही स्पिरिच्युअल असली पाहिजे, आध्यात्मिक असली पाहिजे, पण दुर्दैवानं आज समाजातली माणसं हे स्पिरिच्युअल नाही आहेत, रिलिजियस बनलेली आहेत, धार्मिक बनलेली आहेत। मी माझा धर्म घेऊन बसलेला आहे, कोणी दुसरा धर्म घेऊन बसलेला आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये सामान्य माणसाच्या जीवनाचा मात्र फार मोठा असा कठीण काळ आपल्याला पाहायला भेटतो आहे। आणि म्हणून कोणाला तरी म्हणावं लागतं, कोणी म्हणतो भगवा, कोणी म्हणतो हिरवा, कोणी म्हणतो हिरवा तर कोणी म्हणतो भगवा। अरे माणसं मरत आहेत, आधी त्यांना जगवा। हिरवा आणि भगवा याच्या पलीकडे जाऊन धर्म म्हणजे कित्येक वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महात्म्याला पत्र लिहावं लागतं। दुर्दैवानं शिवाजी महाराज हातामध्ये तलवार घेऊन असलेले आणि लढाया करणारे आपल्याला माहीत आहेत, पण हातामध्ये लेखणी घेऊन धार्मिक दृष्टीने चिंतन करणारे शिवाजी महाराज त्यावेळेला लिहितात, लक्षात ठेव, धर्म नसतो हिरव्या कपड्यात, धर्म नसतो भगव्या कपड्यात, धर्म नसतो शेंडीमध्ये, धर्म नसतो त्या चादरीमध्ये। इतरांनी आपल्याशी जसे वागावे तेवढ्याच पावित्र्याने इतरांना वागणूक देणे यालाच खरा धर्म म्हणतात। आणि दुर्दैवानं आज या धर्माची समाजाला आवश्यकता आहे, पण दुर्दैवानं धार्मिकता ही कर्मकांडाची आपण धरून बसलो आणि त्यालाच लोक धर्म समजायला लागलेले आहेत।
मला फार नवल वाटते. माझे कपडे अनेक वेळा लोक असे पाहतात. आता मी राष्ट्रीय विज्ञान दिवसाला वाशीच्या ब्रिट या संस्थेमध्ये बोलत होतो विज्ञान दिवसाच्या निमित्ताने. माझ्या आधी एक शास्त्रज्ञ बोलले तर त्यांना असं वाटलं की हाही अंगठ्या कोणत्या बोटात कोणती अंगठी घालायची असं काही सांगणारा माणूस आहे का. कारण आपण सगळेजण अशा पद्धतीनं विचार करत असतो. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, मी जबाबदारीनं बोलतो. धार्मिकता ही वेगळी आहे आणि आध्यात्मिकता ही वेगळी आहे. गांधीजी ही आध्यात्मिकतेकडे माणसाला घेऊन जाण्याचं तत्त्वज्ञान सांगतात. एकाच वाक्यावरती, वेळेची मर्यादा आहे, एकच वाक्य गांधीजींचं अख्ख्या अध्यात्माचा सार सांगून जाते. गांधीजी असं म्हणतात, गांधीजींचे शब्द आहे का, गांधीजी असं म्हणतात, हा निसर्ग तुमच्या संपूर्ण गरजेची परिपूर्णता करण्यासाठी पुरेसा आहे, पण तुमच्या एकही पद्धतीच्या लालसेला हा निसर्ग पूर्ण करू शकत नाही. मला असं वाटतं गांधीजी या एका वाक्यामधून आपल्या जीवनाचा सार सांगतात. आज शांतता पाहिजे सगळ्यांना. काय आहे शांती? म्हणजे आमचे पंडित लोक मंत्र म्हणतात, तिथे बसलेला असते आणि त्याच्यामध्ये फार मोठी गंमत असते. ते यजमान हातामध्ये चमचा घ्या, हाताला हात लावा, मी स्वाहा म्हणेल तेव्हा स्वाहा करा, आणि मग ते दोघं बसलेले असतात. मला सर अजून नाही समजलं हाताला हात का लावायचा, म्हणजे इलेक्ट्रिकचा करंट शॉक पास होतो का पती पत्नीच्या हातामधून? पण एक विधी केल्या जाते. मी टीका म्हणून बोलत नाही. आणि मग तो स्वाहा म्हणेल तेव्हा स्वाहा करा असं सांगतो, आणि मग तो स्वाहा स्वाहा सगळं स्वाहा होते. आणि सगळं स्वाहा झाल्यानंतर तो पंडितजी सांगतो, यजमान 9 खारका माझ्या थैलीत टाका, 9 बदामा माझ्या थैलीत टाका, 9 चिल्लर रुपये थैलीत टाका. मग झेंडूचे सुकलेले फुलं राहतात. तो यजमान विचारतो, महाराज या सुकलेल्या झेंडूच्या फुलांचं काय करायचं? तो सांगतो, हे सगळे फुलं एका पिशवीत गोळा करा आणि पाण्यामध्ये जाऊन अर्पण करा. मला हे समजत नाही. तो सगळं घेऊन जातो, पण झेंडूचे सुकलेले फुलंच का नेत नाही? तो बुद्धिमान आहे, कारण त्याला माहीत आहे खारका बदामा उपयोगाला येतात, झेंडूच्या सुकलेल्या फुलांची काही भाजी करता येत नाही तव्यावर टाकून. तो त्याचा विचार करतो, पण पूजा करणाऱ्याला त्या पूजेमध्ये काय तथ्य आहे याचा विचार करण्याची दुर्बलता ज्या वेळेला प्राप्त होते, त्यावेळेला या समाजाला प्रिय महात्मा गांधी बोला, मुझको जन्म मिलेगा अगला, भंगी ही मैं बनूंगा, तब कैसे देश जिएगा. अरे देवाच्या पुढे गाभाऱ्यात बसून देवपूजा करणारे श्रेष्ठ असतील, पण झोपडपट्टीमध्ये एखादा भंगी जर संकटात पडलेला असेल तर त्याच्या हाताला हात लावून त्याच्या डोक्यातली त्याच्या अंगावरची घाण साफ करणारा माणूस हा लाखपटीनं जास्त धार्मिक ज्या गांधीजींना वाटतो, आज त्या गांधीजींच्या आध्यात्मिकतेची भारताला गरज आहे. मित्रांनो, आपण सगळेजण एका अशा पैजेमध्ये लागलेलो आहो, अशा एका वातावरणामध्ये लागलेलो आहो. मी पाहतो म्हणजे मुंबईतल्या लोकल असतील किंवा अकोल्यासारख्या, अमरावतीसारख्या, पुण्यासारख्या शहरातल्या वेगवेगळ्या धावणाऱ्या गाड्या असतील, आपण सगळेच धावायला लागलेलो आहोत. आणि आम्ही जे बोलतो आहे आम्ही सुद्धा धावायला लागलेलो आहोत. आपण सगळे कशा करता धावतो आहे? जिंदगी की इस दौड़ में दौड़ कर करना क्या है, गर यही है जीना तो फिर मरना क्या है. एवढं सगळं प्राप्त करूनही माणसाला शांती मिळत नाही. आणि शांती हा नुसता भाषणाचा विषय नाही आहे. गांधीजींच्या तत्त्वज्ञानामध्ये ज्या वेळेला आपण पाहतो, त्यांच्या विचारांमध्ये ज्या वेळेला आपण डोकावून पाहतो, त्यावेळेला या शांततेची सुरुवात ही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती नंतर होईल. पहिल्यांदा आमच्या अंतरातला, आमच्या मनातला जो नॉन व्हायलन्स आहे, जो सगळा हिंसाचार आतमध्ये भरलेला आहे, तो दूर करावा लागेल. कधीतरी आम्हाला निश्चिंतपणे बसावं लागेल. कधीतरी मी स्वतः कोण आहो. आज आपण वेगवेगळ्या ठिकाणी पाहतो कॅरेक्टर बिल्डिंगचे मोठमोठे कॅम्प होतात. हे स्वतःला उभं करण्यासाठी, स्वतःला बिल्डअप करण्यासाठी आधी मी कोण आहे याचा विचार मला करावा लागेल, स्वतःची ओळख करून घ्यावी लागेल. आणि ती ओळख ज्या दिवशी होईल, संपूर्ण जगाची ओळख होणं एकीकडे आणि स्वतःची ओळख होणं दुसरीकडे, ज्या दिवशी ती ओळख होते ना, त्या दिवशी 500 व्हाईसरॉय ज्यांच्या पुढे नतमस्तक होतात, त्या इंग्रजांना सुद्धा बनारस विद्यापीठामधून चालते व्हा म्हणण्याची ताकद निर्माण होते. ज्या वेळेला मोहनदास गांधींना स्वतः मी कोण आहे, माझ्यामध्ये किती शक्ती दडलेली आहे याचा शोध लागतो. ज्या वेळेला या शक्तीचा परिचय होतो, ज्या वेळेला स्वतःची ओळख होते, त्यावेळेला या विश्वातील बिलियन बिलियन लॅम्प्स बर्निंग इन युअर हार्ट्स, करोडो दिव्यांचा प्रकाश आपल्या स्वतःमध्ये तेवतो आहे, हे सगळं आपल्या आतमध्ये भरलेलं आहे याची जाणीव होते. त्या दृष्टीनं गांधीजींना चाचपडण्याची, समजून घेण्याची गरज आहे. आज काय झालेलं आहे, गांधीजींच्या संदर्भामध्ये वेगवेगळे मिथ रुजवण्यात आलेले आहेत.
गांधीजी कोण होते, गांधीजींचं कार्य काय होतं याबद्दल साशंकता, संभ्रम निर्माण केलेला आहे. पण खऱ्या अर्थानं गांधीजी हे कमालीचे अशा पद्धतीचे आध्यात्मिक पुरुष होते. कधी सेवाग्रामला जाऊन बघा, सेवाग्रामच्या रेतीमध्ये बसणारे गांधीजींच्या प्रार्थनेचं स्थळ आज सुद्धा तुम्हाला तिथं दिसेल, जे गांधीजी हातामध्ये एक तारी घेऊन काय म्हणत होते, ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मति दे भगवान, मंदिर मस्जिद चारो धाम सब में एक बसा भगवान, बुद्ध ईसाई ख्रिश्चन नाम सब तेरे ही है भगवान, राजा राम राम राम, सीता राम राम राम. आज या कस्टडीमध्ये अडकलेला राम जनमानसाच्या हृदयामध्ये पोहोचवायचा असेल, आध्यात्मिकतेचा खरा दीपक लावायचा असेल, तर या महात्मा गांधीजींच्या विचाराची गरज आहे. याकरिता शांतीबद्दल गांधीजी काय म्हणतात, एक फार छोटंसं पुस्तक आहे, हिंद स्वराज. गांधीजी असं म्हणतात की स्वराज म्हणजे काय, ह्या सगळ्या चळवळी उभ्या करून देशादेशामध्ये एक व्यवस्था निर्माण करून त्यांचं राज्य स्थापन करणं. इट्स नॉट ओरिजिनल स्वराज, हिंद स्वराज. खरं हिंद स्वराज ही आहे ज्या वेळेला तुमच्या स्वतःवरती तुमच्या स्वतःचं राज्य असेल. आज आमच्या विचारांवरती आमचं राज्य आहे का, आमच्या विचारांवरती आमचा ताबा आहे का. कुठून तरी कोणीतरी एखादा उठतो, आपण व्हॉट्सअप विद्यापीठातला अभ्यासक्रम घेतो आणि त्याचे प्रोफेसर बनतो आणि शेकडो लोकांना फॉरवर्ड करत बसतो. आज मला असं वाटतं तिथं मुळामध्ये जाऊन विचार करण्याची गरज आहे. आपण स्वतःच्या विचारांची स्वतः धनी बनण्याची गरज आहे. आणि दुर्दैवानं असं आहे, प्रत्येकाच्या लाईफस्टाईलचे भाग बनलेले आहेत, मला त्याच्यावर बोलायचं नाही, पण आपलं लक्ष बाह्य शरीरावरती, बाह्य वर्तनावरती जास्त केंद्रित झालेलं आहे आणि अंतरामध्ये जो अंधार पडलेला आहे त्याच्याकडे मात्र दुर्लक्ष झालेलं आहे. मी खेड्यापाड्यामध्ये फिरतो, तरुण पोरांच्या 3.5 तास, सप्ताहामधले 3.5 तास कटिंगवाल्याच्या दुकानामध्ये, सलूनमध्ये खर्ची होतात. आणि त्याच्यातून काय तथ्य काय आहे, खालचे काढा, वरचे ठेवा. आमच्या शेतामध्ये गोबीचे फुलं पेरले आणि फुलं मात्र यांच्या डोक्यात उगवलेले दिसतात. आमच्याकडे हायब्रिड पेरतात, ज्वारीचे कणस. काही जणांनी 2 एकर नांगरलं, 2 एकर तसंच ठेवलं. आमचं त्या डोक्याची केशभूषा कशी असली पाहिजे याच्यावरती लक्ष आहे. पण त्या डोक्याच्या आतमध्ये 1400 ग्रामचा जो मेंदू दिलेला आहे, त्या मेंदूमध्ये मात्र विवेकी विचार असले पाहिजे, याच्याकडे आपलं दुर्लक्ष आहे. आणि आपण याच्याकरता जय हिंदचे आभार मानले पाहिजे. त्या जागतिक पातळीवरच्या विचारवंताला बोलावं लागतं, आय एम नॉट युजलेस, आय एम युजलेस. आय एम नॉट केअरलेस, आय एम केअरलेस. मी निष्काळजी नाही, माझी काळजी कशी घ्यावी हे योग्य मोजमाप अजूनपर्यंत कुणाच्या हातात लागलेलं नाही आहे. मी फालतू नाही आहे, माझा उपयोग कुठं करून घ्यावा याचा पत्ता कुणाला लागलेला नाही आहे. मला असं वाटतं युवा शक्तीच्या या कार्यक्षमतांचा, त्या आपल्या सगळ्यांच्या ताकदीचा योग्य उपयोग समाजासाठी करण्याचा आताच्या काळातला सकस प्लॅटफॉर्म, त्याचं नाव आहे जय हिंद लोक चळवळ. आणि या जय हिंदने मला असं वाटते सत्यजित दादांना दुसरे विषय ठेवता आले असते. मगाशी ते बोलत होते, मी कुणाची स्तुती करत नाही आणि मी मनापासून बोलणारा व्यक्ती आहो, माझ्या अंगावरती शहारा उभा राहतो. मगाशी सत्यजित दादांनी जो विषय निघाला की हे 5 लाखाचा कोट आणि चष्मा वगैरे, जेव्हा ते बोलत होते ना, तेव्हा वरकरणी विचार करणारा, वरचा विचार करणारा एखादा राजकीय व्यक्ती जर असता तर त्यानं त्या मुद्द्यांचं समर्थन केलं असतं. पण त्याच्या तळाशी जाऊन नेमकी त्याची उकल कशी करता यावी यासाठी, हे विचारसरणीच्या तळाशी जाऊन खरा विचार पुढे येण्यासाठी त्यांनी जे शब्द उच्चारले, मी आतून हृदयातून त्यांना प्रणाम केला. आज अशा विचार करणाऱ्या तरुणांची, नेत्यांची, समाजामध्ये विचार करणाऱ्या विचारवंताची समाजाला गरज आहे. आणि म्हणून त्यांना इतर विषय ठेवता आले असते, पण गांधीजींना अपेक्षित शांतता आम्हाला भेटली पाहिजे. आमचे पंडित लोक मंत्र म्हणतात. तुकडोजी महाराजांनी एक फार सुंदर ग्रंथ लिहिला डॉक्टर साहेब, ग्रामगीता. त्याच्या 40व्या अध्यायात महाराज असं म्हणतात की पंडित जेवायला आला, त्याच्या पत्नीनं ताट वाढून आणलं आणि ताट वाढून आणल्यानंतर त्यानं भोजन मंत्र म्हटला, हरिओम सहनावतु सहनो भुनक्तु सहवीर्यं करवावहे तेजस्विना वगैरे. आणि मग त्यानं हातामध्ये पाणी घेतलं, आचमन केलं आणि गोल गोल पाणी फिरवलं आणि जेवायला बसला. तर शेवटी त्रिवार शांती म्हणायची असते, तर त्यानं म्हटलं शांती शांती शांती, म्हणजे 3 वेळा शांती म्हटली. आणि नंतर मात्र जेवणाचा पहिलाच घास घेतला
तर भाजीमध्ये मिठाचा पत्ता नव्हता, त्याचा पारा चढला आणि बायकोला पत्नीला तो काहीच बोलला नाही. त्यानं ताट उचललं आणि 3 वेळा शांती शांती म्हणणाऱ्या पंडितानं ते ताट उचलून आपल्या पत्नीच्या डोक्यात फेकून मारलं. महाराज म्हणतात नुसतं शांती म्हणून शांती भेटत नसते, ती आचरणात आणावी लागते. आज समाजात शांततेचे गोडवे गाणारे अनेक लोक दिसतील. गांधीजी ते गोडवे गाण्याची सूचना आपल्याला करत नाहीत, ती आपल्या आचरणातून प्रगट होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याचा विचार देतात. म्हणून कितीही मोठं राजकीय कार्य असो, कितीही महत्त्वाची मीटिंग असो, ज्या वेळेला गांधीजींच्या सायं प्रार्थनेचा संध्याकाळच्या प्रार्थनेचा वेळ होतो त्यावेळेला ते जाऊन प्रार्थनेला बसतात. ज्या वेळेला त्यांच्या आत्मचिंतनाचा वेळ होतो त्यावेळेला ते आत्मचिंतन करतात. ज्या वेळेला त्यांच्या मौनाचा वेळ होतो त्यावेळेला ते मौन धारण करतात. हे पॉलिटिकल व्यक्तीने, नॉन पॉलिटिकल व्यक्तीने, साध्या कार्यकर्त्याने आपल्या जीवनामध्ये कशी शिस्त पाळावी याच्यापेक्षा जगामध्ये उत्तम उदाहरण नाही. अंग घासायचं खापर कुठंतरी राहते तर एका स्त्रीला ते कितीतरी मैल पाठवतात. दुसरा विचारतो पुढच्या गावात 5 आपल्याला खापर भेटले असते अंग घासायला, तिला कशाला पाठवलं. गांधीजींचं तेव्हा स्टेटमेंट आहे, आज जर तिला परत त्या गावात पाठवलं नाही तर तिच्या आयुष्याला असंच बेशिस्तपणाचं वळण लागेल. विषय खापराचा नाही, विषय शिस्तीचा आहे. मला असं वाटतं एवढ्या जगण्याच्या सोप्या तत्त्वज्ञानाच्या गोष्टी रुजवणारे गांधीजी आपल्याला शांतता शिकवतात, सद्भावना शिकवतात. आज काय झालेलं आहे आमच्यामध्ये, सगळ्यांचे पगार वाढलेले आहेत, सगळ्यांची शक्ती वाढलेली आहे, सगळ्यांकडे सगळ्या गोष्टी विपुल प्रमाणात आलेल्या आहेत, पण सद्भावना मात्र निघून गेली. एकाच गल्लीमध्ये एकमेकांशी प्रेमानं राहणारे, एकमेकांचा विचार करणारे, एकमेकांप्रती आस्था असणारे माणसं काय एकामेकाच्या विरोधात उभे राहिलेले आहेत, काय एकमेकांवरती भांडणं करायला, तुटून पडायला लागलेले आहेत. सद्भावना निघून गेलेली आहे आणि ती सद्भावना परत मिळवायची असेल, त्या सद्भावनेतून पुन्हा काही नवीन तयार करायचं असेल तर गांधी विचाराशिवाय पर्याय नाही. आणि ही आध्यात्मिकता आपल्यामध्ये रुजण्यासाठी तुमच्यापैकी किती लोक याच्यावरती गांभीर्यानं विश्वास करतील मला माहीत नाही, पण मला याचा विश्वास आहे. आता माझा उल्लेख झाला, 19,500 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. मी वक्तृत्व स्पर्धांमध्ये फिरायचो, वक्तृत्वातून भेटलेल्या बक्षिसातूनच सगळं शिक्षण करायचो, तर जास्त क्लासला जाणं होत नव्हतं. 27 लेक्चर केले होते मी पुणे विद्यापीठाचे फक्त. पण तरीसुद्धा गांधीजींनी सांगितलेला मार्ग असेल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा मार्ग असेल, या महात्म्यांनी जो स्वतःला ओळखण्याचा मार्ग सांगितला त्या मार्गाने मी स्वतःला PhD असेल, नेट सेट असेल, या सगळ्यांमध्ये उभं करू शकलो. मला असं वाटतं आपणही ते केलं पाहिजे. काय केलं पाहिजे, तुमचं क्षेत्र कोणतंही असो, दररोज सकाळी स्नान वगैरे करून किमान 10 मिनटं डोळे बंद करून बसा. दुर्दैवानं आज आपण सगळ्यांशी संवाद करायला लागलेला आहो, एका सेकंदात कोणाशी कनेक्ट होतो. परदेशातले वक्ते आपल्याशी आताच बोलले, पण स्वतःशी मात्र आपण डिस्कनेक्ट झालेलो आहो. स्वतःसोबत स्वतःला जोडायचं माध्यम अध्यात्म म्हणजे काय, अधि आणि आत्म, आत्मतत्वाकडे नेणारा रस्ता, त्याचं नाव अध्यात्म आहे. मंदिरे आणि ह्या सगळ्या गोष्टी, मूर्ती उपासना वगैरे, हे त्याचं बाह्य स्वरूप आहे. आपल्याला स्वतःला स्वतःशी जोडायचं आहे, त्याच्यासाठी स्वतःकरता वेळ दिला पाहिजे. आपण सगळ्यांकरता वेळ देतो. माझी विनम्र सूचना आहे, हे भाषण नाही आहे, माझी तुमच्या चरणावरती प्रणाम करून तुम्हाला प्रार्थना आहे, 10 मिनटं स्वतःसाठी द्या, डोळे बंद करून बसा. पण पंचायत काय झाली, मागे आम्ही एक शिबिर घेतलं, पती पत्नी आले, काही फक्त पती आले, काही फक्त पत्नी आल्या, काही मुलं आले, काही कॉलेजचे मुलं आले. मग माझ्याकडे ड्युटी होती ऑर्डर देण्याची. मी सगळ्यांना सांगितलं आपल्याला आता ध्यान करायचं आहे, डोळे बंद करा. सगळ्यांनी डोळे बंद केले. 2 मिनिटानंतर एका जणाने डोळे उघडून मला पाहिलं की आपल्याला डोळे बंद करायला सांगते, पण हा काय करते. आता त्याचंही बरोबर आहे, 100% विश्वास ठेवावा असे साधू काही दिसत नाहीत. मग मी पुन्हा त्याला सूचना केली, त्यांना सूचना केली, म्हटलं डोळे बंद करा, अजिबात कोणी डोळे उघडायचे नाहीत. मग पुन्हा त्यांनी बंद केले. दुसऱ्या कोपऱ्यातल्या एकानं डोळे उघडून मला पाहायला सुरुवात केली. म्हटलं बंद करा डोळे. तो एकटाच आलेला होता, त्यानं घाबरून डोळे बंद केले आणि 1 मिनिटानं परत उघडले. म्हटलं काय झालं तुम्हाला. म्हणे महाराज आमच्या विदर्भाची भाषा आहे वराळी, म्हणे तुम्हाला काय सांगू, मला सांगता नाही भीती. अरे म्हटलं सांगा काय आहे तर मोकळं. म्हणे तुम्हाला काय सांगू, मी खूप प्रयत्न केला, मी एकटाच आलो घरून डोळे बंद करण्याचा. म्हटलं मग प्रॉब्लेम काय. म्हणे खूप प्रयत्न केला, डोळे बंद केले पण लगेच उघडले. म्हटलं झालं काय. म्हणे मी डोळे बंद केले की हे घरी राहिली, ते डोळे बंद केले की तेच दिसते भांडे घासताना. हे डोळे बंद केल्यानंतर आपल्या मनात काय आहे ते दिसते माणसाला. आपल्या आतमध्ये आपण कोणत्या गोष्टीचं चिंतन करतो या विश्वाला मूर्ख बनवू शकतो एखादा व्यक्ती.
पण चिंतने चिंतने तद्रूपतः, तो स्वतः ज्या वेळेला डोळे बंद करतो त्याच्यातले लूपहोल्स काय आहे, त्याच्यातले मेरिट पॉईंट्स काय आहे, तो काय करू शकतो, आता कशाची गरज आहे, हे सगळं तो पाहू शकतो. आणि हे एका हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानात किंवा गांधीजींच्याच तत्त्वज्ञानात आहे असं नाही, सगळ्या धर्मांचा ग्रंथाचा सार याच्यामध्ये आहे. मगाशी कोणत्या तरी वक्त्यांनी उल्लेख केला की इस्लामांचा एकच ग्रंथ आहे कुराण. तसं नाही आहे. इस्लामांचा अजून एक महत्त्वाचा ग्रंथ आहे, त्याचं नाव आहे हदीस. कुराणमध्ये जर नियम असतील तर हदीसमध्ये व्हॉट इज इम्प्लिमेंटेशन, त्याची अंमलबजावणी कशी करायची छोट्या छोट्या गोष्टीची, त्याचं सगळं ते विवेचन त्याच्यामध्ये आलेलं आहे. हे सगळे ग्रंथ पहा, जैनांचे ग्रंथ पहा, या सगळ्यांनी सांगितलं स्वतःची ओळख करणं. गांधीजींनी आम्हाला ते शिकवलेलं आहे. आणि त्या दृष्टीनं जर आपण जाऊ, आपल्यामध्ये सद्भावना निर्माण होईल. सद्भावना म्हणजे काय? आपल्या जवळच्या व्यक्तीचं सुख आम्हाला पाहता आलं पाहिजे. छोटे छोटे प्रश्न आहेत खेड्यागावांमध्ये. बाजूच्यानं मोठं घर बांधलं तर इकडच्याला पाहावं वाटत नाही. इकडच्यानं जर मोठा बंगला बांधला तर तो कपडे वाळू घालायची दोरीसुद्धा त्याच्या भिंतीला बांधू देत नाही. ह्या छोट्या गोष्टी आहेत, पण यातून मात्र आमची भावना प्रगट होते. विश्वाला शांतता सांगणारे दलाई लामा म्हणतात, रस्ते रुंद झाले पण माणसाची मनं अरुंद झाले. बिल्डिंग खूप उंच झाल्या पण माणसं मात्र खुजे झाले. आज आमच्या हातामध्ये सगळे साधनं आले, पण मनाच्या साधनांची सुचिरभूतता जी आहे, स्वच्छ ठेवणं त्याला जे आहे, ते मात्र आम्ही विसरून गेलो. मित्रांनो, त्या दृष्टीनं विचार करण्याची आज आपल्यावरती वेळ आलेली आहे. जय हिंद सारखा फार सुंदर प्लॅटफॉर्म आहे, ज्या जय हिंदने तरुणांना हा चांगला व्यासपीठ, विचारपीठ, एक चांगल्या दृष्टीनं वाटचाल करण्याचं हे सगळं उभं करून दिलेलं आहे. या मुंबईसारख्या ठिकाणावरती यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये बसून आपल्याला हे ऐकता येते आहे, हे आपले मत मांडता येत आहेत. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आता भारतामध्ये सगळ्यात जास्त कठीण जर वेळ कशावर आली असेल तर एखाद्या व्यक्तीनं प्रामाणिकपणे आपलं बोलणं सांगावं आणि चांगल्या लोकांनी ते ऐकून घ्यावं, याला फार वाईट दिवस आलेले आहेत. अशा काळामध्ये जय हिंद आपल्याला म्हणते आहे, तुझ्या मनातलं सांग, तुला काय वाटते त्या सूचना कर. आणि ही सगळी मोठी मातब्बर लोक या ठिकाणी बसून आपल्याला ऐकतायत. हे एकट्याचं काम नाही. नो वन कॅन डू एव्हरीथिंग बट एनीवन कॅन डू समथिंग. आपल्या सगळ्यांना काहीतरी करावं लागेल. मला फार आनंद होतो. आमचे सन्मित्र ज्यांना मी कित्येक वर्षापासून ऐकतो, पाहतो, लहानपणापासून पाहतो, आमच्या जिल्ह्यातल्या कित्येक लोकांना स्वतः भेटून, मला 3-4 वेळा भेटून, त्यांना माहीत होतं हे लवकर येणार नाहीत, 3-4 वेळा भेटून जय हिंद काय आहे हे मनापासून आस्थेनं मांडणारे कपिलजींसारखे, मगाशी शेतकऱ्यांच्या संदर्भात बोलणारे आपण सगळे लोक, ही आस्था आपल्या मनामध्ये कायम असावी. या जय हिंदला आपण पुढे घेऊन जाऊया. आपला एक नारा, आपलं एक ध्येय आणि आपल्या सर्वांचा विकास याच्यामधून होईल, याच्याबद्दल मी निशंक आहो. अध्यात्म हा खूप मोठा विषय आहे. एक शांतता किंवा सद्भावना आणि त्यातून आमची प्रगती कशी होईल हा सुद्धा खूप मोठा विषय आहे. उपदेशाचे काम नसे तेथे वाचा मौन बरी. बसलेल्या लोकांचे बरेच फेसबुक असं सांगतायत की आता लॉगआउटची वेळ आलेली आहे, त्याच्यामुळे जे अधिक मी बोलत नाही, फक्त एवढं सांगतो. आज आपण कॉलेजमध्ये जाणारे काही मित्र असतील, माझी लुंगी पाहून काही लोकांना वाटत असेल मी सुद्धा तुमच्यासारखा कॉलेजमध्ये जाणार आहो. प्रोफेसर म्हणून जॉब करून 1.5 वर्षानंतर तो जॉब मी सोडलेला आहे. मला सांगायचं हे आहे, आपण कॉलेजला जातो, कॉलेजच्या कट्ट्यावर बसून आयुष्य सट्ट्यावर लावणारे पोरं तुम्हाला दिसतील, हातामध्ये सिगरेट घेऊन सिगारेटची वर्तुळं काढणारे मुलं तुम्हाला दिसतील, पण विचारांचं वर्तुळ निर्माण करणारे पोरं आपण या मुंबईमध्ये आलेले आहो. मला असं वाटते हे विचारांचं वर्तुळ हा आपला जो सगळा तानाबाना आहे हा कुठं जाता कामा नये. आपण फार मोठ्या उज्ज्वल परंपरेचे वारसदार आहोत. जय हिंद. आपण सुभाषचंद्र बाबूंच्या विचारांचे, त्या दृष्टीनं विचार करणारे, त्यांचा विचारांश घेणारे, गांधीजींच्या चरणाशी नतमस्तक होऊन तो विचार पुढे जाऊन घेऊन जाणारे तरुण मुलं आहो. दुर्दैवानं आज गांधीजींच्या बाबतीत फार कठीण झालेला आहे. मला फार आनंद वाटतो, स्वाभिमान वाटतो. ज्या महात्म्याचा विचार मी संपूर्ण सांगत फिरतो, छोटे छोटे व्हिडिओ लाखो लोक जे पाहतात, त्या तुकडोजी महाराजांनी गांधीजींवरती 101 भजनं लिहिले. गांधी गीतांजली नावाचं स्वतंत्र पुस्तक लिहिलं आणि ते तुकडोजी महाराज म्हणतात, आम्ही काय केलं? गांधी किया बदनाम, हमीने गांधी किया बदनाम. आपण लोकांनी गांधीजींना बदनाम केलेलं आहे. नहीं माना उसका कुछ कहना, बीते गए झूठे दाम, शराब पीकर गाव बिगाडा नेता लेकर नाम.
गांधी किया बदनाम, हमीने गांधी किया बदनाम. आणि या देशाला कीर्ती केव्हा प्राप्त होईल? तबही कीरत बडे आपकी. आपकी म्हणजे संपूर्ण भारताची, संपूर्ण विश्वाची. तबही कीरत बडे आपकी, पूरी करो कामना बापू की. ओ कहते थे मदिरा छोड़ो, झूठ नीत की संगत छोड़ो. यह दौलत किसके न बाप की, पुरी करो कामना बापू की. विचाराची दौलत ही कुणाच्या बापाची नाही आहे. आणि आपण सगळे, मगाशी कोणीतरी फार सुंदर उल्लेख केला, मला वाटते तन्वीर दादांनी, की हे सगळे तुमचेच पोरं आहेत. मला असं वाटतं की चांगल्या लोकांचा वारसा हा रक्ताच्या थेंबातून नाही, विचारांच्या धमन्यातून वाहत असतो. आणि ह्या विचाराच्या धमन्या, जय हिंदच्या विचाराच्या धमन्या आपल्या शरीरामध्ये आहेत. ह्या पुढे घेऊन जाऊया. आज आपल्याला गांधीजी समजून घेण्याची गरज आहे. मगाशी प्रश्न विचारले, त्याचा प्रयोग होता तो दादांची, सत्यजित दादांची, या सगळ्या टीमची. मगाशी सूरज सरांनी प्रश्न काढून दिले, आमचे कपिल दादा, या सर्वांची. हे ट्रिक आहे एक तुम्हाला तपासण्याची, की इथं येऊन बसले फक्त आपल्याला गांधीजी वाचायचे आहेत. गांधीजी का मरत नाहीत सारखे पुस्तकं आम्ही वाचले पाहिजे. गांधीजींचं जीवनचरित्र समजून घेतलं पाहिजे. कारण गांधीजींवरती सर्वात मोठं संकट आलेलं आहे. महात्म्याचे सत्याचे प्रयोग सत्तेच्या उन्हात जळाले. महात्म्याचे सत्याचे प्रयोग सत्तेच्या उन्हात जळाले. राजघाटावर श्रद्धांजली वाहून सारे बगळे पळाले. आणि थिएटरमध्ये कोणीतरी म्हणालं, गांधीजी किती ग्रेट होते हे मुन्नाभाईमुळे कळाले. मला असं वाटते मुन्नाभाईच्या पुढे आपण गेलं पाहिजे. आणि खरी गांधीगिरी, जे स्वप्न वांजोटे ठरवणं चाललेले आहेत, मला फार काही आठवते, थोडक्यामध्ये सांगतो. एक गझलकार असं म्हणतो की भ्रष्ट झाला राजवाडा, भ्रष्ट हा दरबार बापू. थांबला गांधीगिरीने काय भ्रष्टाचार बापू. एक मुन्नी कोवळी अन पोर सवदा एक शिला. मध्यरात्री नाचणारा हा कुणाचा बार बापू. ऐकले चोरीस गेला बंद पेटीतून चष्मा. ऐकले चोरीस गेला बंद पेटीतून चष्मा. आंधळ्याचे स्वप्न झाले शेवटी साकार बापू. या आंधळ्यांचे स्वप्न आगामी काळामध्ये साकार होऊ नये आणि आपल्या विचारांना आकार यावा, या दृष्टीने सर्वांनी वाटचाल करावी. ठरलेल्या वेळेमध्ये 1-2 मिनिट मागे पुढे झाले असतील त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि मला इथं बोलण्याची संधी दिली, आपण सर्वांनी शांततेत ऐकलं, त्याबद्दल धन्यवाद. बोलता बोलता माझं काही चुकलं असेल तर आमच्या चुका पदरात घ्याव्या, असं आमच्या कीर्तनकार लोकांना म्हणायची सवय आहे. माझं काही चुकलं असेल तर माफ करा असं मी अजिबात म्हणत नाही, कारण मी माझ्या खिशातलं बोललो नाही. हे गांधीजींचे विचार आहेत. आज ते समजून घेऊया, पुढे जाऊया. सर्वांना खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.